गडकोट रक्षिण्याचा वसा मी आजन्म स्वीकारतो, रायगड चरणाची धूळ कपाळी पुसतो. किती सुंदर लिहिलंय ना. जय शिवराय मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलवरती. तर आजचा प्रवास मी सुरू करतोय आमचे रायगडचे सदस्य विजयदादा यांच्या घरातून. एक खरा शिवभक्त तो असतो ज्याला ऊन असो, वारा असो वा पाऊस असो, काही फरक नाही पडत. त्याच्या डोक्यात फक्त इतकंच चालू असतं की कधी एकदा गडावर जातोय आणि कधी दुर्गसंवर्धन करतोय किंवा कधी एखादी मोहीम लागते, एवढंच त्याच्या डोक्यामध्ये चालू असतं. विजयदादांच्या घरी विसावा घेऊन आम्ही आमच्या वाटेवर चालू लागलो. विजयदादांचं गाव म्हणजे आवरेगाव, म्हणजे किल्ले मर्दनगडचं बेस विलेज. आवरेगाव येतं उरण तालुक्यात, जिल्हा रायगड. आवरेगावापासून सुमारे अर्धा तास चालत गेलो की आपण किल्ल्यावरती पोहोचतो. हा प्रवास गडावरती जाऊन तिथला इतिहास जाणून घेण्याचा तर आहेच, पण त्याच्यासोबत गड संवर्धन करण्याचा देखील याच्या मागचा खूप मोठा हेतू आहे. हे मोठं पिंपळाचं झाड लागलं की समजून जायचं आपण गडावरती पोहोचलो. इथून गडावर जायच्या पायऱ्या सुरू होतात. पिंपळाच्या झाडाला लागून वाघेश्वर देवाचं एक छोटंसं ठिकाण आहे, पण खरं म्हणजे तर ते एक शरपशिल्प आहे. शरपशिल्प तुम्ही रायगडावरती गेले अथवा सुधागडावरती गेले तर तुम्हाला महादरवाजावरती पाहायला भेटेल. समोर ही 3 मोठी दगड दिसत असतील. जर निरखून पाहिलं तर तो एक बुरुज आहे जो दगड आणि मात्यांच्या आड लपला आहे. आपल्या समोर जे दिसतंय ते आहे ब्राह्मणदेव मंदिर, म्हणजे ते महादेवाचं मंदिर आहे. त्याच्या पुढे 2 खाड्या दिसत असतील, म्हणजे अलीगडची आहे ती पातळगंगा खाडी आहे आणि त्याच्या पुढे एक दिसत असेल ती धरमतर खाडी आहे. आपल्या समोर जो दिसतोय तो अरबी समुद्राचा पट्टा दिसतोय पूर्ण पसरलेला पुढेपर्यंत. गोप्रोमध्ये दिसत असेल आता. जिथे आमच्या रायगडचे रोशनदादा उभारलेत आणि विजयदादा उभारलेत, तो आपल्याला असं दिसतंय की या किल्ल्याचा एक बुरुजाचा भाग आहे. जर याचं संवर्धन आपल्या रायगडतर्फे झालं तर हा पूर्ण किल्ला आहे तो मोकळा होईल. या किल्ल्याचा जो इतिहास आहे, म्हणजे हा जो किल्ला आहे तो तुम्हाला मॅपवर सर्च केलं तर कुठेही दिसणार नाही. आपल्या इतिहासात सुद्धा याचं काही पाळंमुळं सापडणार नाहीत, पण या गावकऱ्यांनी इथल्या एक असा म्हणजे एक दंतकथेवरती असा एक इतिहास लिहिलेला आहे. इकडे तो मी वाचून दाखवतो तुम्हाला. आवरेगावच्या दक्षिणेला असलेली टेकडी वजा छोटा डोंगर, गावातील लोक पूर्वीपासून त्याला किल्ल्याचा डोंगर असे म्हणत असत. हा डोंगर म्हणजे मर्दनगड किल्ला होय.
हा किल्ला कधी बांधला याबद्दल निश्चित काही सांगता येत नाही, पण जुन्या लोकांच्या दंतकथेनुसार पांडवांनी एकविरा मातेचे मंदिर बांधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांना पाहिजे असलेला काळा दगड कोंबडा आरवण्याच्या आत न सापडल्यामुळे त्यांनी ते काम सोडून दिले तसे सांगण्यात आले. तरी पण येथील अवशेषावरून असे समजत की या किल्ल्याचे बांधकाम 15व्या शतकाच्या सुरुवातीला झाले असावे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यात आवरे गावाला तालुक्यात महत्त्व होते. आवरे पेठा तालुक्याची सीमा पूर्वेकडे वेशणीपर्यंत तर उत्तरेकडे वेशवीपर्यंत होती. हिंदवी स्वराज्यात आरमाराचे महत्त्व खूप होते. त्या दृष्टीने शिवरायांच्या स्वराज्यात या किल्ल्याचा खारीचा वाटा आहे. द्रोणगिरी किल्ला ताब्यात घेण्यासाठी या किल्ल्यावरून खूप प्रयत्न झाले. हा किल्ला धरमतर खाडी ज्या ठिकाणी समुद्राला मिळते त्या समोर आहे. त्यामुळे चुकून एखाद्या शत्रूने खाडीमध्ये येण्याचा प्रयत्न केल्यास सहज सापडेल. किल्ल्यावरून दक्षिणेला धरमतर, पूर्वेला खारपाडा, तर उत्तरेला घारापूर आणि पश्चिमेला मुंबई पर्यंत सहज लक्ष देता येते. स्वराज्याचा जहाज बांधणीचा कारखाना अंतारे येथे होता. त्यामुळे जहाजांची ने-आ याच मार्गाने होत असे. अशा वेळी टेहाळणी करण्याचे काम याच किल्ल्यावरून केले जाई. या किल्ल्यावरून बाजीराव पेशव्यांनी अलिबागमधील सागर गडावर तोफेचे मारा करण्याचा प्रयत्न केला होता. मर्दनगड ते सारसगड अंतर खूप असल्यामुळे तो प्रयत्न असफल झाला. आज हा किल्ला मरण अवस्थेत आहे. त्यामुळे किल्ल्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे आणि ते आपण रायगड परिवारातर्फे करण्याचा प्रयत्न करू आणि ह्या किल्ल्याला मोकळा श्वास देण्याचा प्रयत्न करू. किल्ल्याचा अवशेष जरी छोटा असेल, म्हणजे किल्ला जरी छोटा असेल तरी या किल्ल्याचे म्हणजे एक टेहाळणीच्या रित्या खूप असं मोठं महत्त्व आहे. म्हणजे समोर दिसणारा अरबी समुद्र, याच्या पलीकडे अलिबाग, कोरलाई किल्ला वगैरे आहे. त्याच्यानंतर समोर 2 खाड्या दिसतात. तिकडे म्हणजे पूर्वीच्या काळी जहाजांची ये-जा व्हायची. त्या दृष्टिकोनातून हा किल्ल्याचं खूप महत्त्व आहे. आणि आपल्याला समोर दिसत असेल हे वाड्याचे अवशेष दिसत आहेत आपल्याला. म्हणजे हा एक आहे, त्याच्या पलीकडे भगव्याच्या पलीकडे अजून एक वाड्याचा अवशेष दिसते. मी या साईडला सांगितलं की हा एक बुरुज आम्हाला, हा 2 नंबरचा बुरुज दिसला आणि त्या साईडला रोशनदादा तिकडे दिसत आहे तुम्हाला. त्या साईडला पलीकडच्या साईडला पण एक पहिल्या बुरुजाचे अवशेष दिसले आम्हाला. तर आपण सगळे मिळून प्रयत्न करूयात आणि हा किल्ल्याला ना मोकळा श्वास देण्याचा प्रयत्न करूयात, जेणेकरून आपल्याला हे सगळं जे आपलं वैभव आहे ते परत एकदा जपता येईल आपल्याला. हे म्हणजे आपल्याच पिढीला परत हा किल्ला बघता येईल. म्हणजे आता कसं आहे, या किल्ल्याबद्दल कोणाला काहीही माहिती नाही आहे. ॲक्च्युली मॅपवरती सुद्धा किल्ला नाही. आता विजयदादा होते म्हणून आम्हाला समजलं की इथे किल्ला तरी आहे. तर आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करूया आणि या किल्ल्याला मोकळा श्वास देण्याचा प्रयत्न करूया. हा समोरचा मीरगड, म्हणजे तिकडे त्या साईडला दिसते तो. हा ह्या साईडला. हा इकडे. आणि हा समोर सांगशी किल्ला. तीन टेपडं दिसतात. हा म्हणजे आता कॅमेऱ्यातून दिसणार नाही, धुकड. हा बरोबर. पुढे मीरगड. आणि हा समोर माणिकगड. ओके, समोर आहे तो माणिकगड. समोर खाली पातालगंगा नदी. आणि तुम्ही इकडे म्हणलं तर या डोंगराच्या मागे या पलीकडं डोंगराच्या कर्नाला प्रबळगड, मलंगगड दिसतो. परत कळावंतीन दुर्ग. हा ते पण ते तिकडून दिसतात. बागेश्वराचं ते झाडाच्या खालीच आहे. आपण आता किल्ल्यावरतून खाली उतरून ते ब्राह्मण देवाचं जे मंदिर समोर दिसत होतं ना, तिथे आलोय. आतमध्ये जाणार आहे. त्याच्या तत्पूर्वी जी समोर टेकडी दिसते तो आहे किल्ले मर्दनगड. आपण आता तिथेच होतो, तिथून खाली उतरलोय, आतमध्ये चाललोय. महादेवाची पिंड आहे. हा ह्या दगडाला पण पुजलं जातं ना. हा ते सजीव दगड आहे. सुरुवातीला छोटा होता, परत मोठा व्हायला लागला. भारी. हे लोक हे नाही बांधतात ना, म्हणजे काय मनात नवसासाठी बांधलेलं आहे. खूप सुंदर असं मंदिर बिल्ड केलंय. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा.
आपण जगतो, सगळेच जगतात. कुत्रे, मांजर, बाकीचे जनावरही जगतातच की. उगाच मिरवणुकीत भगवा झेंडा घेऊन मिरवलं म्हणजे कोणी शिवभक्त होत नाही. महाराजांनी हे किल्ले बांधले, मावळ्यांनी आपले ते प्राण देऊन राखले. मग आपलं कर्तव्य आहे की त्याचं रक्षण करावं अथवा संवर्धन करून त्याचं जतन करावं. वरती गेलो आणि महाराज भेटले तर काय सांगाल त्यांना? मी तर सांगेन, महाराज, लढलो अगदी शेवटच्या श्वासापर्यंत गडकिल्ले संवर्धनासाठी.